श्री शिवराज्याभिषेक 350वे समारोह वर्ष. नमस्कार मित्रांनो, आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. परकीय मुस्लिम आक्रमकांना पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंचे स्वतंत्र सार्वभौम सिंहासन निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती म्हणजेच सार्वभौम राजा होणे ही हिंदुस्थानच्या इतिहासातील विलक्षण घटना होती. इंद्रप्रस्थ म्हणजेच दिल्ली, कर्णावती, देवगिरी, उज्जैन, विजयनगर ही हिंदू साम्राज्ये लयाला गेल्यानंतर काही शतके हिंदुस्थानात कोणतेही सार्वभौम हिंदू साम्राज्य शिल्लक राहिले नव्हते. यापुढे हिंदू राजाच होऊ शकत नाही अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेक करून सार्वभौम शक्तिशाली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणूनच तो राज्याभिषेकाचा दिवस सर्व हिंदू समाजासाठी एक गौरवशाली क्षण आहे. धर्मांध राजकर्त्यांच्या अत्याचाराखाली जगणाऱ्या प्रजेमध्ये आपण सुद्धा या आक्रमकांना प्रत्युत्तर देऊ शकतो. आपणही राज्यकर्ते होऊ शकतो. आपणही आपल्या धर्माची ध्वजा पुन्हा अभिमानाने मिरवू शकतो. हा आत्मविश्वास शिल्लक राहिला नव्हता. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे अर्थात हिंदू साम्राज्य दिनाकडे पाहिले पाहिजे. स्वराज्य स्थापन केल्यानंतर शिवाजी महाराजांनी आदर्श प्रशासन उभे केले. त्यांची कर व्यवस्था अतिशय उत्तम होती, ज्यामुळे जनतेला त्याचा फायदा जाणवत होता. प्रशासकीय कारभार अष्टप्रधानांच्या माध्यमातून अतिशय कुशलतेने चालवला जात होता, की जो आधुनिक जगालाही आदर्श वाटावा असा होता. हिंदवी स्वराज्यात शेतकरी आणि शेती सुधारणा याकडे लक्ष दिले गेले होते. परावर्तन हे महाराजांच्या स्वराज्याचे आणखी एक वैशिष्ट्य. एखादा हिंदू परधर्मात गेला तर त्याची परतीची दारे बंद होत असत. परंतु शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला आणि ही वाईट प्रथा बंद पडून नवीन रीत सुरू झाली. शिवरायांनी कालानुरूप बदलाचे धोरण स्वीकारले आणि स्वराज्यात आधुनिक युग अवतरले. आपण मुघलांचे मांडलिक समजले जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी 3 प्रमुख गोष्टी केल्या. महाराजांनी स्वतःच्या मस्तकावर छत्र धारण करून स्वतःला छत्रपती म्हणवले. स्वतःच्या नावाने सोन्याची नाणी पाडली. राज्याभिषेक झाल्याच्या दिवसापासून राज्याभिषेक शक ही कालगणना सुरू झाली. मुस्लिम आक्रमकांनी अनेक मंदिरे तोडून मशिदी बांधल्या होत्या. तिथे शिवाजी महाराजांनी पुन्हा मंदिरे बांधली. तिरुवन्नमलई तामिळनाडू व श्री सप्तकोटेश्वर गोवा या ठिकाणांची मंदिरे त्यांची आजही साक्ष देतात. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने हिंदू धर्मरक्षक होते. श्री काशी विश्वनाथ इस्लामी जोखटातून मुक्त व्हावा अशी महाराजांची इच्छा होती. गोव्याचे पोर्तुगीज स्वतःला 6 समुद्राचे धनी समजत. त्यावेळी समुद्रावर संचार करण्यासाठी पोर्तुगीजांना परवाना अर्थात कारतच घ्यावा लागत असे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे बलाढ्य आरमार उभे करून पोर्तुगीज, इंग्रज आदी परकीय राजवटींना पायबंद घातला. पोर्तुगीजांना जाब विचारणारे आणि त्यांची अत्याचारी सत्ता उखडून टाकण्याचा प्रयत्न करणारे शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राज्यकर्ते होते. स्वदेशी आणि स्वभाषा यावर शिवाजी महाराज अतिशय जागरूक होते. त्या काळी मराठी भाषेत फारसी शब्दांची घुसखोरी झाली होती. त्यांनी फारसी शब्द हद्दपार करून त्यांना पर्यायी शब्द देणारा राजव्यवहार कोश तयार केला. महाराजांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती. याशिवाय महाराजांनी घोडदळ, पायदळ, आरमार यांची उत्तम रचना लावून संरक्षण सिद्धता बळकट केली. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन छत्रसाल बुंदेला सारख्या वीराने स्वतंत्र राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे हिंदू धर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांच्या रक्षणासाठी होते. त्यामुळे अनेक शतकांच्या पराभूत आणि निराश मानसिकतेतून हिंदू समाज बाहेर पडून पुन्हा शक्तिशाली बनला.
पुढे 18व्या शतकात संपूर्ण देशभर हिंदवी स्वराज्याचा विस्तार झाला. याच काळात कला, साहित्य आणि संस्कृतीचा विकास झाला. हिंदूवरील अत्याचार आणि धर्मांतरे थांबली. अन्यायकारी करातून हिंदूंची मुक्तता झाली. मानवी गुलामगिरीची दुष्ट परंपरा संपुष्टात आली. मठ मंदिरांचा विध्वंस थांबला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची ही मोठी उपलब्धी आहे. अभिमानाने सांगावा असा आपला दैदिप्यमान इतिहास आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारताला परमवैभवाला नेण्याचा आणि त्यासाठी आपली पुढील वाटचाल करण्याचा संकल्प श्री शिवराज्याभिषेक 350व्या वर्षाच्या निमित्ताने करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य ती जिजाऊ माता. धन्यवाद मित्रांनो.